नमस्कार शेतकरी मित्रांनो, 40 तालुक्यामधील जो निधी आहे तर तो मंजूर झालेला आहे. त्याचा शासन निर्णय जो कोणत्या जिल्ह्यामधील कोणते तालुके यामध्ये आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. यामध्ये 29 फेब्रुवारी 2024चा हा जी-आर आहे. राज्यातील 40 तालुक्यामध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अन्वय करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीची प्रस्ताव शासनाच्या सादर करण्यात सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता जो मागणी प्रस्ताव आहे तर शासनाकडे प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये जो शासन निर्णय आहे तर तो काय आहे तर तो बघू आपण. त्यामध्ये खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण बजेट जे अक्षरी रुपये आहे त्यामध्ये 2,443 कोटी 22,71,000 इतका निधी शासनास मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नमूद शासन निर्णय जो आहे तर 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्वनियोजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यास यांनी हा निधी वितरित करावा. सर्व जिल्हाधिकारी यांनी नमूद 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणक प्रणालीवर भरावी व कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करावी. ही माहिती भरताना खालील बाबीचा विचार घ्यावा. त्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा आहे तर त्यामध्ये तसेच सन 2023च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे. त्याच क्षेत्रातील त्याच्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत अन्वय नाही, त्यामुळे होणार नाही याची खात्री करण्यात यावी, म्हणजे हा मेन आहे. त्यामध्ये शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023, 9/11/2023 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम 2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमी करण्यात यावी. त्यामध्ये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांना कर्ज खात्याच्या अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर राहील, असं सुद्धा यामध्ये आहे. तर खरीप 2023 हंगामामधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीच्या लेखनिर्देश तपशील जो आहे तर तो आहे. यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टर 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे. त्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा, त्यामध्ये 2 ते 3 हेक्टरची मर्यादा बाधित क्षेत्र त्यामध्ये सर्व दाखवलेलं आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला बघू की जे जिल्हे आणि तालुके कोणते आहेत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, सिन्नर, येवला आहे. त्यामध्ये धुळेमध्ये शिंदखेडा, नंदुरबारमध्ये नंदुरबार, जळगावमध्ये चाळीसगाव, बुलढाणामध्ये बुलढाणा, लोणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा. त्यामध्ये बीडमध्ये वडवणी, धारूर, अंबाजोगाई. त्यामध्ये लातूर,
धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव, लोहारा. त्यामध्ये जे पुणे आहे तर त्यामध्ये पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर. त्यामध्ये सोलापूरमधील बार्शी, माळशिरसा, सांगोळा, करमाळा, माढा. त्यामध्ये सातारामध्ये वाई, खंडाळा. कोल्हापूरमध्ये हातकंगले, गडहिंग्लज. त्यामध्ये सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज अशा 15 जिल्हे आणि त्यामध्ये 40 तालुके अशा पद्धतीने आहे. त्याचा निधी समजा पूर्ण यामध्ये आहे. आपण जो GR आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आपण बघून घ्यावा. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.